Huh. We now today we shall study more about capillary action. We know about capillary tube. The tube has here given in figure have a fine bore open both end. This end open and other end also open, and in between the fine bore have this is called a capillary tube. In case for example capillary tube as like this pen, in case you have a refill, the ink insert in this refill as like this ink part is have a fine bore as this type. When this ink is removed, then we get this refill is as like capillary tube. तर असे कॅपिलरी ट्यूब आपल्या लॅबोरेटरीमध्ये भरपूर आहेत. आम्ही ते बनवलेलं आहे. ज्यावेळेस तुमच्या हातून थर्मोमाप फुटते त्यावेळेस त्या थर्मोमापीला आम्ही व्यवस्थित कट करून ते दोन्ही साईडला ओपन ठेवून आतला पारा काढलेला असतो, तो पारा राहतच नाही, निघून जातो. मग त्यांचा उपयोग आम्ही कॅपिलरी म्हणून घेतो आणि सरफेस टेन्शन सारखे असे प्रॅक्टिकल लॅबोरेटरीमध्ये होतात आणि यावर्षीही तुम्हाला तो प्रॅक्टिकल आहे. तर त्या कॅपिलरी ट्यूबचं म्हणजे ही काचेची कांडी असते आणि असे हे फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे असते. दोन्ही साईडला उघडं असतं आणि तो आरपार होल फाईन बोर असं असतं. तर त्याला कॅपिलरी ट्यूब म्हणायचं. तर ते काय म्हणलंय, अ ग्लास ट्यूब हॅविंग अ व्हेरी फाईन बोर इज कॉल्ड अ कॅपिलरी ट्यूब. तर हे कॅपिलरी ट्यूब ह्याला म्हणतात फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. मग आता कॅपिलरी ॲक्शन कसं असतं, आता ॲक्शन काय करतं म्हणजे त्याचं कार्य वर्किंग काय असतं. मग आता ते वर्किंग कुठे असतं, तर ही कॅपिलरी ट्यूब किंवा ही जे तुमच्यासमोर पेन दिसते हे पेनासारखी कॅपिलरी ट्यूब असते, पण छोटा होल असतो आतमधला आणि ती कॅपिलरी ट्यूब अशी नळी पाण्यामध्ये डीप करायची असते, बुडवायची असते काही भाग. तर पाण्याचं जे सरफेस बाहेरचं असतं तर तो सरफेस आणि कॅपिलरी ट्यूबमधला सरफेस हा वेगळा दिसतो. इथे फिगरमध्ये दाखवलेला आहे. आता हे वॉटर किंवा केरोसिन आहे. कॉन्केव्ह सरफेस दिसतो म्हणजे केरोसिन आहे. केरोसिन लिक्विड आहे एका चंचुपात्रामध्ये आणि इन्सर्ट द कॅपिलरी ट्यूब. देन धिस केरोसिन राईज अप इन धिस कॅपिलरी ट्यूब सम हाईट एच. अशा टाईपचं आपल्याला काही या सरफेसपासून काही सरफेस लेवल हे याची उंचवलेली दिसते असं दाखवलेलं आहे. आता तसाच वॉटर असेल, प्युअर वॉटर असेल तर त्याचा सरफेस हा प्लेन असतो आणि केरोसिनचा कसा असतो, कॉन्केव्ह असतो. तर प्युअर केरोसिन हे आपण बघितलं तशाच टाईपचं प्युअर वॉटरचंही राईज अप वॉटर असतो. जसं इथं हा प्लेन सरफेस असतो तसाच इथे देखील प्लेन सरफेस असतो. अशा टाईपचं थोडंसं राईज होतो. हे झालं केरोसिन आणि वॉटरमध्ये. आणि त्याच्याऐवजी पारा जर घेतला तर त्याचं उलट आहे. त्याच्यामध्ये राईज अप होत नाही तर फॉल डाऊन होतो. म्हणजे कॅपिलरीमध्ये पाणी मर्क्युरी चढत नाही आहे, थोडंफार उंची चढतच नाही आहे. ते पुढे बघूया आपण. तर इन केस इथे केस 1 काय दिलेलं आहे पाहता. केस 1 हे डायग्रामवरूनच आहेत. इफ one end of the capillary tube is deep in the liquid which is partially or completely wet, the surface of the capillary tube, then the liquid rise inside the capillary tube. काय म्हणलं इथे, जेव्हा एक टोक कॅपिलरी ट्यूबचा आपण लिक्विडमध्ये बुडवतो आणि एक टोक लिक्विडच्या बाहेर राहतं त्यावेळेस पार्शियली म्हणजे पार्शियली वेट असलेला कोणता आहे, केरोसिन आहे आणि कंप्लीट वेट असलेला
लिक्विड वॉटर आहे, प्युअर वॉटर आहे, म्हणजे ओलं होतं द सरफेस ऑफ द कॅपिलरी ट्यूब. अशा लिक्विडमध्ये आपण बुडवलेलं आहे. पार्शियली वेट आणि कम्प्लीट वेट, इथे 2 डायग्राम त्याच दाखवलेले आहेत. देन द लिक्विड राईज इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. तर पार्शियली वेट असणारा किंवा कम्प्लीट वेट असणारा जर लिक्विडमध्ये आपण कॅपिलरी ट्यूब बुडवली तर ते राईजअप होतात, दोघांमध्येही राईजअप होतात. हे कॅरेक्टरिस्टिक सांगितलेलं आहे ॲज शोन इन फिगर. तर ह्या 2 फिगर बघितल्या. आता अदर हँड दुसरं पाहतोय आपण. इन केस फिगर खाली दाखवलेली आहे ती फिगर, इथे काय दाखवले, हे आहे मर्क्युरी. मर्क्युरी आहे. मर्क्युरीचा सरफेस कसा असतो, कॉन्व्हेक्स असतो. केरोसिनचं कॉन्केव्ह असतो. वॉटरचं प्लेन सरफेस असतो आणि इथे फुगीर सरफेस असतो. मग अशामध्ये जर कॅपिलरी ट्यूब बुडवली तर हा भाग वर चढण्याऐवजी तो फॉल डाऊन होतो. हा फॉल डाऊन होतो, म्हणजे इथे हाईट राईजअप हाईट होतो तयार, तर इथे डीप होतो तयार, डी. तर हे डज नॉट वेट आहे. हे 2 कसे होते, वेट टू द सॉलिड होते, सॉलिडला चिटकणारे होते. हा सॉलिडला चिटकणारा नाही आहे. मग त्याच्या संदर्भात इथं काय माहिती दिलं असेल, इफ कॅपिलरी ट्यूब डीप इन द लिक्विड, कोणत्या लिक्विडमध्ये, HG, मर्क्युरी. मग मर्क्युरी कसा आहे, डज नॉट वेट टू द सरफेस ऑफ द कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूबच्या सरफेसला तो वेट होत नाही, ओलं होत नाही, चिटकत नाही. देन लिक्विड फॉल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. मग असा लिक्विड हा कॅपिलरी ट्यूबमध्ये फॉल डाऊन होतो ॲज शोन इन फिगरमध्ये दाखवलेला आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, वेट टू द सॉलिड असेल तर तो कसा असतो, राईजअप होतो, आणि डज नॉट वेट टू द सॉलिड असेल तर तो डीप होतो. अशा टाईपचं राईजअप अँड डीप किंवा फॉल डाऊन यालाच आपल्याला म्हणायचं आहे कॅपिलरी ॲक्शन म्हणायचं आहे. मग डेफिनेशन काय दिली पाहायचे, द फेनॉमिनॉन ऑफ राईज म्हणजे वर चढण्याच्या घटनेला, ऑर फॉल ऑफ अ लिक्विड किंवा खाली उतरण्याच्या लिक्विडला, इनसाइड द कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डीप इन द लिक्विड इज कॉल्ड कॅपिलरिटी. कॅपिलरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शन कधी म्हणायचं, जेव्हा कॅपिलरीमध्ये राईजअप होतो किंवा फॉल डाऊन होतो त्याला काय म्हणायचं, कॅपिलरिटी असं म्हणायचं. अशा टाईपची हे डेफिनेशन 1 मार्काला विचारतं आणि कॅपिलरी ॲक्शन 1 मार्काला विचारतं. मग यातली थोडक्यात तुम्ही डायग्राम न काढताही एक्सप्लेनेशन दिलं तरी चालतं. हॅलो, हां, काय समस्या कोणाची, आवाज बरोबर येत नाही आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. काही समस्या असेल तर थोडक्यात मांडा. आवाज बरोबर येत नाही आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. हां, असो. तर असं जसं आपण कॅपिलरी ट्यूब बुडवल्यानंतर पाणी वर चढलेलं किंवा फॉल डाऊन झालेलं आपल्याला दिसतं, तसं आणखीन काही फॅमिली. हां बोला, हां बोला बोला बोला, कोण बोलतंय, प्रतीक बोल. हां प्रतीक, काय काय हां काय म्हणतोस, तुझाच आवाज आहे काय, आवाज येत नाही रे, पाऊस चालू आहे मोठा. हां बरं, आपली रेकॉर्डिंग चालू आहे, नंतर आपण बोलूया. हां हां, हे डेफिनेशन झाले आहे. तर असे एक्झाम्पल आणखीन आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणलं बघ, ऑइल रायजेस इन विक ऑफ लॅम्प. आपला जे रॉकेलचा दिवा असतो त्या दिव्यामध्ये जे आपण वात टाकलेली असते, कापडाची वात असते, ती वात मध्ये जे रॉकेल चढतं ते कुणामुळं चढतं, तर ड्यू टू कॅपिलरी ॲक्शनमुळं चढतं, यामुळं चढतं असं म्हणलेलं आहे. त्याच पद्धतीनं इंक रायजेस इन पेन. पेनमध्ये देखील जे
शाई चढते ते देखील ड्यू टू कॅपिलरी ॲक्शनमुळं चढते. त्याच्या पुढचा एक्झाम्पल आहे क्लॉथ रॅक्स, सॅक्स, वाटर वगैरे, किंवा वॉटर रायजेस अप इन द रॉक्स, म्हणजे जमिनीतलं पाणी देखील खडकामध्ये वर चढल्यासारखं दिसतं ड्यू टू कॅपिलरी ॲक्शनमुळं. किंवा वॉटर रायजेस अप टू द टॉप मोस्ट ऑफ द लिव्ज इन द ट्री, म्हणजे जमिनीतलं पाणी झाडा फुलापर्यंत पोहोचतं पानाद्वारे किंवा मुळाद्वारे किंवा पानापर्यंत फुलापर्यंत पोहोचतं. हे पण ड्यू टू कॅपिलरी ॲक्शनच आहेत. असे बरेच एक्झाम्पल आपल्या जीवनामध्ये बघायला मिळतात. तर हे झालं कॅपिलरी ॲक्शन. 2 मार्कला विचारण्यासारखा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचा भाग एक्सप्लेनेशन ऑफ कॅपिलरी ॲक्शन. आता कॅपिलरी ॲक्शनचं एक्सप्लेनेशन आहे, डिटेल्स. तो कॅपिलरी ॲक्शन कसं काय होतो, का होत असतो. जसं की आपण चंचुपात्रामध्ये पाणी घेतलं आणि दुसरा कॅपिलरी ट्यूब बुडवला तर ती लेवल वेगळी का होते, यासाठी आपल्याला थोडासा प्रयोग करायचा आहे. इथे दिलेला आहे प्रयोग. जस्ट एखादं चंचुपात्र असेल आणि चंचुपात्रामध्ये जस्ट आपण ही कॅपिलरी ट्यूब बुडवतोय. मग जस्ट बुडवताना सुरुवातीला असाच सरफेस असणार आहे आणि थोड्या वेळाने तो वर चढणार आहे इथे. मग इथेच का राहत नाही आहे, तो वर का चढतो, एवढी हाईट दाखवतो, का दाखवतो. जवळपास 1 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर इतकी उंची कॅपिलरीमध्ये वाढते, त्याची उंची वाढते त्या लिक्विडची. हे असं का होतं हे आपल्याला या आर्टिकलमध्ये डिटेल पाहायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल धिस कॅपिलरी ट्यूब इन केस कन्सिडर वी पॉइंट ए, बी, सी, डी. ये कुठे आहे, इनसाइड द कॅपिलरी ट्यूब जस्ट अबोव द लिक्विड सरफेस. ये हा पॉईंट कुठे आहे, हा कॅपिलरी ट्यूबमध्ये आहे. इनसाइड द कॅपिलरी ट्यूब जस्ट अबोव द लिक्विड सरफेस, लिक्विडच्या सरफेसला आहे तो. आणि बी पॉईंट कुठे आहे, तर जस्ट बिलो द लिक्विड सरफेस. म्हणजे हे 2 पॉईंट लक्षात आले का, की ये हा पॉईंट कुठे आहे, लिक्विड सरफेसच्या वरच्या बाजूला आहेत आणि बी हा लिक्विड सरफेसच्या खालच्या बाजूला आहे. आणि हे दोन्हीही इन कॅपिलरीमध्ये आहेत. याच पद्धतीनं ए बी सारखंच दुसरे 2 पॉईंट घेतलेले आहेत आपण, सी आणि डी. सी अँड डी. सी and D point outside the capillary tube. Outside the capillary tube. C is above the surface and D is below the surface. म्हणजे 2 पॉईंट ए बी हे इनसाइड कॅपिलरी ट्यूब आहेत आणि 2 पॉईंट हे सी आणि डी हे आउटसाइड आहेत. अशा टाईपचे आपण इथे घेतलेले आहेत. अभ्यासासाठी 4 पॉईंट घेतलेले आहेत. आता इथे दाखवलेलं आहे बघ. 1 नंबर पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट डी असं घेतलेलं आहे. मग आता पॉईंट ए कुठे आहे, इज अबोव कॉन्केव सरफेस किंवा खालून कॉन्वेक्स सरफेस इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. म्हणजे थोडक्यात ए पॉईंट कुठे आहे, तर इनसाइड कॅपिलरी ट्यूब अबोव द सरफेस आहे. आणि बी पॉईंट कुठे आहे, जस्ट बिलो इन द लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब, इनसाइड द कॅपिलरी ट्यूब असा आहे. आणि सी कुठे आहे, सी आणि डी हे पॉईंट बाहेर आहेत. सी जस्ट अबोव द प्लेन सरफेस आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब, बाहेर आहे. आणि डी पॉईंट कुठे आहे, इट जस्ट बिलो प्लेन सरफेस आउटसाइड द कॅपिलरी ट्यूब. अशा टाईपचे ए बी सी डी पॉईंट घेतलेले आहेत. आता आणखीन एक पॉईंट दिलेला आहे इथे बघा, पी ए. व्हॉट इज पी ए, पी म्हणजे प्रेशर.
पी ए म्हणजे ए या ठिकाणचा प्रेशर, हा कोण आहे पी बी प्रेशर आहे कुठला आहे बी या ठिकाणचा, आणि पी सी हा कुठला आहे सी या ठिकाणचा, पी डी हा कुठला आहे डी या ठिकाणचे. मग हे 4 प्रेशरचा आपल्याला विचार करायचा आहे. मग आता 4 प्रेशर कसे असतील, तर इन केस प्रेशर पी ए अँड प्रेशर पी सी इज अबोव द लिक्विड सरफेस अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ते लिक्विडच्या बाहेरचे सरफेस आहेत आणि ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. म्हणजे आतला पी ए आहे बाहेरचा पी सी आहे, ते दोन्हीही ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहेत. मग दोन्ही इक्वल असतील, पी ए इक्वल टू पी सी असणारच. बरं, आता त्यानंतर आपण बी इनसाइड आहे त्याचा नंतर विचार करू आपण. आता हे विचार करू पी सी अँड पी डी. पी सी अबोव द सरफेस, पी डी बिलो द सरफेस, बट सरफेस इज इक्विलिब्रियम. हा सरफेस हा इक्विलिब्रियम आहे. याचा अर्थ बाहेरचा सरफेस प्रेशर आणि आतला सरफेस प्रेशर ही इक्वल आहेत. म्हणजेच पी सी हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि पी डी हा लिक्विडमधून येणारा प्रेशर आहे. ते दोन्ही सारखे आहेत म्हणून ही लेवल इक्विलिब्रियम आहे. म्हणून पी सी इज इक्वल टू पी डी असंही म्हणता येईल. मग आतापर्यंत आपण काय भेटलं, पी ए इक्वल टू पी सी आहे आणि पी सी इक्वल टू पी डी आहे. म्हणजे हे तिन्ही प्रेशर इक्वल आहेत. कोणकोणते, पी ए, पी सी आणि पी डी हे इक्वल आहेत. बट पी बी म्हणजेच ॲट बी पॉईंटचा हा इक्वल नाही आहे, तो प्रेशर इक्वल नाही आहे. मग तो प्रेशर कसा आहे, तर तो प्रेशर लेस दॅन आहे. आता कम्पेअर करूया आपण, कोणाच्या या दोघांच्या पॉईंटमध्ये कम्पेअर करू. डी या ठिकाणचा प्रेशर आणि बी या ठिकाणचा प्रेशर. तर प्रेशर बी या ठिकाणचा लेस दॅन डी या ठिकाणचा, म्हणजे हा इनसाइड द कॅपिलरी ट्यूब पी या ठिकाणा जो प्रेशर आहे पी बी इज लेस दॅन पी डी आहे. म्हणजे या सर्वांपेक्षा कमी प्रेशर आहे इथे कुठे बी जवळ. मग तो प्रेशर इक्वल होण्यासाठी हा रायझअप होतो. जिथं इक्वल होतो हा या ठिकाणचा प्रेशर, त्या ठिकाणी तो स्टॉप होतो. अशा टाईपची हे ॲक्शन आहे. आता इथे काय दिलेलं आहे आपण नीट बघूया. आता हे पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी हे आपल्याला माहीत झालं. आता कॅपिलरी राईज हे बघूया. आता कॅपिलरी राईज फॉर एक्झाम्पल वॉटर और केरोसिन घेतलेलं आहे आपण इथे. हे कॅपिलरी ट्यूब चंचुपात्रात बुडवलेले आणि धिस सिच्युएशन इज बिफोर मुवमेंट ऑफ वॉटर इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. ही जी डायग्राम दाखवलेली आहे जस्ट आपण कॅपिलरी ट्यूब आतमध्ये बुडवतो त्यावेळेसची आहे. आणि ज्यावेळेस आपण बुडवून पूर्ण होतं त्यावेळेस ते डायग्राममध्ये असं टाईपचं ॲक्शन दिसतो. म्हणजे वर पाणी चाललेलं दिसतं, ते नंतर दिसतं. ते का दिसतं आता थोडक्यात बघितलेलं आहे. आता इथे आणखीन बघूया. तर धिस फिगर सिच्युएशन शोज बिफोर द मुवमेंट ऑफ वॉटर इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. म्हणजे कॅपिलरी ट्यूबमध्ये पाणी चढण्या अगोदरच्या सिच्युएशनचं क्षण आहे, ती क्षणिक फोटो आहे. नाही देन लेट पी ए, पी बी, पी सी अँड पी डी बी द प्रेशर ॲट पॉईंट ए बी सी. आता आपण डिस्कस केलेलं आहे, तेच डिस्कशन खाली करायचं आहे. इन धिस कॅपिलरी ट्यूब पी ए इज ग्रेटर दॅन पी बी. म्हणजे पी ए या ठिकाणचा प्रेशर मोठा आहे यापेक्षा, आणि हे तिन्ही प्रेशर इक्वलच आहेत. शेवटी हे दाखवायचं आहे आपल्याला. आणि सर्वात लहान हा प्रेशर बी या ठिकाणचा इथे दाखवायचा आहे आपल्याला. तर इथे पी बी इज ग्रेटर दॅन पी ए इज ग्रेटर दॅन पी बी आहे.
आणि समजा पी ए इक्वल टू पी सी असेल, पी ए आणि पी सी हे काही ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहेत, कॅपिलरीच्या लिक्विडच्या वरचे आहेत. आणि जर पी सी इक्वल टू पी डी असेल, म्हणजे हे आउटर कॅपिलरीच्या आउटर प्लेन सरफेसमधले आहे आपण बघितल्यावर, तर आपल्याला असंही म्हणता येतं पी ए आणि पी डी हे देखील सारखे आहेत, म्हणजेच हे तिन्ही प्रेशर सारखे आहेत. पी ए इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू पी डी असंही म्हणता येतं. मग इथे इन केस पी ए इक्वल टू पी डी, मग असं जर असेल बट पी डी इज ग्रेटर दॅन पी बी, मात्र पी डी हा मोठा आहे प्रेशर पी बीपेक्षा, मग हे किती पद राहतो, तर जोपर्यंत बी या ठिकाणचा प्रेशर या तिघाबरोबर किंवा डी इतका होत नाही तोपर्यंत हे लिक्विड वर चढत राहतं. तर इथे काय सांगितलंय पहा, देअरफॉर लिक्विड कॅन नॉट रिमेन्स इन इक्विलिब्रियम. तर या ठिकाणी हा लिक्विड इथेच राहू शकत नाही. का राहत नाही आहे? हॅलो, हां नंदिनी, हां कोण बोलतंय? हॅलो, बोला, तुमचा आवाज येत नाही. इकडे आपली रेकॉर्डिंग चालू आहे, रेकॉर्डिंग आहे इथे, त्याच्यामध्ये अडथळा होतोय आपला. हां, तर या चार प्रेशरमध्ये, चार ठिकाणच्या प्रेशरमध्ये पी बी हा सर्वात लहान आहे आणि तो या सर्वाबरोबर होईपर्यंत हे लिक्विड, हे पाणी इथंपर्यंत चढतं, रायझअप होतं. आणि ज्या वेळेस हे ए आणि बी किंवा सी डी हे सर्व इक्वल होतात त्याच वेळेस तो रायझअप स्टॉप होतो. म्हणून अशा टाईपचा हा लिक्विड इथे चढलेलं दाखवलेलं आहे. आणि आता या वेळेस ए बी सी डी या ठिकाणचे सर्व प्रेशर इक्वल झालेले आहेत. अशा टाईपचं हे ॲक्शन आपण बघितलेले आहे. त्याच टाईपनं दुसरं बघतोय आपण, हे झालं रायझअप. आता कॅपिलरी फॉल्स कसा असतो? आता कॅपिलरी फॉल्स इन केस मर्क्युरीमध्ये दाखवलेला आहे. मर्क्युरीमध्ये मी तेच पॉईंट घेतले, ए बी सी डी, इनसाइड ए बी, बाहेर सी डी घेतलेला आहे. आणि जस्ट आपण कॅपिलरी ट्यूब बुडवतो त्यावेळेस इथे रायझअप दिसतो इथे, आणि थोड्या वेळाने तो डाऊन अप होतो, म्हणजे खाली सरकत होतो, म्हणजे फेल डाऊन होतो. इथे ती डायग्राम दाखवलेली आहे, डाऊन होतो. मग हे कधीपर्यंत होतो? जसं की बी या ठिकाणचा प्रेशर हा जास्त असतो ह्या तिघापेक्षाही, आणि त्या तिघा इक्वल टू होईपर्यंत तो डाऊन होतो. आणि ज्या ठिकाणी इथे येईल त्यावेळेस तो सर्व ए बी सी डी या ठिकाणचे प्रेशर सारखे झालेले असतात. इथे मी ते थोडक्यात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इथे दाखवलेलं आहे, फेल डाऊन दाखवलेलं आहे पहा, म्हणजे ए पॉईंट खाली सरकलेला आहे, इथे ए पॉईंट वरती आहे, तर इथे खाली गेलेला हा डाऊन झालेलं लिक्विड दिसतंय तुम्हाला. तर सेम एक्सप्लेनेशन आहे ते आणि हे, फक्त तिथे राईज अप, इथे फॉल डाऊन, अशा टाईपचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता इथे पी ए आणि पी सी हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहेत, सी आणि डी इक्विलिब्रियम प्रेशर आहेत प्लेन सरफेसचे, म्हणजे ए इक्वल टू पी सी इक्वल टू पी डी हे इक्वल असणार आहेत. परंतु या ठिकाणी पी बी हा ग्रेटर असणार आहे दॅन द पी डी. इथे कसा होता, पी बी हा लेस दॅन होता, इकडच्या डायग्राममध्ये पी बी हा लेस दॅन होता. या ठिकाणी बघा पी डी इज ग्रेटर दॅन पी बी होतं. आता इथे तसं नाही, पी बी हा ग्रेटर दॅन पी डी आहे, म्हणजे उलटा आहे, म्हणजेच उलटी क्रिया अशी होते, फॉल डाऊन होते या ठिकाणी, अशी फॉल डाऊन होते, म्हणजेच मर्क्युरी आहे, फॉल्स इन द कॅपिलरी. अशा टाईपचं हेही
2 मार्काला तुम्हाला विचारू शकतं. तर अशाच टाईपचं एक्सप्रेशन फॉर द कॅपिलॅरिटी राईज फॉल्स होतो. आणि अशीच मेथड दुसरी एक दाखवलेली आहे. मेथड 1 म्हणले युजिंग प्रेशर डिफरन्स. त्याच्या आधी आपण ही व्हिडिओ स्टॉप करूया.